माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि भावी भक्तांनो, माझ्या परम भक्ती सागर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता ही मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मी सुरुवात करत आहे। अध्याय 4, ज्ञानकर्म संन्यास योग। ज्ञानकर्म संन्यास योग म्हणजेच दिव्य ज्ञान। दिव्य ज्ञान काय आहे हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत। श्री गणेशाय नमः। जय गुरुदेव। श्री भगवान उवाच। श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अवयवी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इशाकुला केला। तात्पर्य असे आहे, या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकातील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली, तेव्हापासूनच अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास आपल्याला आढळतो। विशेषतः सर्व ग्रह लोकातील राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते। यास्तव नागरिकावर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे। भगवंताशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आणि सर्व राजांचे तसेच ग्रहलोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहेत। दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्याच्या शासनाध्यक्षाकडून अपेक्षित असते, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल। वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात। तो सौर मंडळातील सर्व ग्रहाचा उद्गम आहे। ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो, ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहाचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो। सूर्यदेव भगवंताच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो। सूर्य सर्व ग्रहाचा राजा आहे आणि सूर्यग्रहावर राज्य करतो। सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो। तो श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरता आपला पहिला शिष्य केले। म्हणून गीता हा शूद्र संस्कारिक पंडितांकरता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणित ग्रंथ आहे। महाभारतामध्ये गीतेचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो। त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंताशी असणाऱ्या संबंधाविषयीचे हे विज्ञान विवस्वानाने मनूला सांगितले। मानव जातीचा जनक मनू याने हे विज्ञान आपला पुत्र व पृथ्वीचा अधिपती महाराज इशाकुला प्रदान केले आणि महाराज इशाकू हे प्रभू श्री रामचंद्र अवतरहीन झालेल्या रघुवंशाचा पूर्वज होते। म्हणून महाराज इशाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे। सुमारे 4,32,000 वर्षे चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच 5,000 वर्षे संपली आहेत। यापूर्वी द्वापार युग हे 8,00,000 वर्षे होते आणि द्वापार युगापूर्वी त्रेतायुग हे 1,20,000 वर्षे इतके होते। याप्रमाणे सुमारे 2,05,000 वर्षापूर्वी मनूने भगवद्गीता आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वीलोकाचा अधिपती महाराज इशाकुला सांगितली। वर्तमान मनूचे आयुष्य सुमारे 3,05,30,000 इतकी वर्षे आहे आणि त्यापैकी 1,20,40,000 वर्षे व्यतीत झाली आहेत। भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वानाला याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान 1,20,40,000 वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजात गीता
20 लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे. 5000 वर्षापूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेचे इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सूर्यवंशी क्षत्रियाचा जनकही आहे. भगवद्गीता ही वेदांप्रमाणेच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषीय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाषा वाचून वेदाचा स्वीकार जसा आहे तसा केला जातो, त्याचप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मताशिवाय केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इशाकुला सांगितली. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. तात्पर्य असे आहे, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषत राजश्री करता आहे, कारण ते नागरिकावर राज्य करण्याकरता तिचा उपयोग करू शकतात. निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही लाभ होणार नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्याची ते रचना करतील. जेव्हा दृष्ट दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला, तेव्हा गुरु शिष्य परंपरेच्या पुनर्स्थापनाची गरज निर्माण झाली. 5 सहस्र वर्षापूर्वी गुरु शिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्याने घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत, विशेषतः इंग्रजीमध्ये, पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरु शिष्य परंपरेला अनुसरून नाहीत. विविध सांस्कारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत, परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णाच्या नावाखाली उत्तम पैकी व्यापार करत असले तरी ते श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करत नाहीत. ही आसुरी वृत्ती आहे, कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तींची आत्यंतिक गरज असल्या कारणाने या ठिकाणी ही आत्यंतिक गरज भागवण्याचा प्रयत्न केला आहे. जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे, पण जर तिचा तार्किक तत्वज्ञानावर प्रबंध म्हणून स्वीकार केला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे. भगवंताशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. तात्पर्य असे, भक्त आणि असुर असे मनुष्याचे 2 वर्ग आहेत. अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले, परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही. या महान ज्ञानग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत, त्यापैकी काही भाष्ये भक्तांनी केली आहेत तर काही भाष्ये असुरांनी केली आहेत. भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे. अर्जुन हा श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हाचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञानात इथर्थ केलेली वास्तविक भक्तिपूर्ण सेवाच आहे. तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णाचा वास्तविक रूपात स्वीकार करत नाहीत. या उलट ते श्रीकृष्णाविषयी बनावट रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णाच्या उपदेशाच्या मार्गापासून दूर नेतात. या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबद्दल एक सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भगवत गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतःला लाभान्वित व्हावे. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही
या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे? तात्पर्य असे, अर्जुन हा भगवंताचा दृढ भक्त आहे, तर मग त्याचा श्रीकृष्णाच्या शब्दावर विश्वास कसा बसू शकला नाही? वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करीत नसून ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही, तसेच श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे, ही गोष्ट ज्यांना आवडत नाही त्या असुरांसाठी करीत आहे. श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांची जणू काही स्वतःला जाणीव नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी या मुद्द्यावर प्रश्न करीत आहे. 10व्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, सर्व गोष्टीचे मूळ उगमस्थान आहेत आणि अध्यात्मातील अंतिम तत्व आहेत. हे अर्जुनाला निश्चितपणे ज्ञात होते. अर्थात श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकी पुत्र म्हणून अवतरहीन झाले होते. श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आदी शाश्वत पुरुष कसे होते, हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरता अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णांसमोर मांडला, जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतील. श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत. ते संपूर्ण जगताने आत्ताच नव्हे तर अनादी काळापासून मान्य केले आहे, पण केवळ असुरच त्यांचा स्वीकार करीत नाहीत. असे असले तरी सर्वांनी श्रीकृष्णाचा सर्वोच्च अधिकारी पुरुष म्हणून स्वीकार केल्यामुळे अर्जुनाने त्यांच्या समोर हा प्रश्न उपस्थित केला, जेणेकरून साक्षात श्रीकृष्ण स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील. कारण असुर हे त्यांना स्वतःला तसेच त्यांच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे श्रीकृष्णांना विकृत स्वरूपात प्रस्तुत करतात. यास्तव प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठी श्रीकृष्णाचे विज्ञान जाणणे अत्यावश्यक आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण हे स्वतःबद्दल बोलतात तेव्हा ते साऱ्या लोकांसाठी मंगलदायक आहे. स्वतः श्रीकृष्णांनी केलेले विश्लेषण असुरांना विचित्र वाटू शकते, कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातूनच जाणत असतात. पण जे भक्त आहेत ते जेव्हा श्रीकृष्ण स्वतः संबंधी निरूपण करतात तेव्हा त्यांच्या निरूपणाचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतात. श्रीकृष्णाच्या प्रमाणित वचनाचे भक्त नेहमी पूजन करतात, कारण ते श्रीकृष्णाबद्दल अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत. त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह आणि आनंदमयी शाश्वत आहे. ते दिव्य आहेत, प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश व काल यांच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. अर्जुनासारख्या श्रीकृष्णाच्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णाच्या दिव्य स्थिती संबंधी मुळीच संशय नसतो. अर्जुनाने श्रीकृष्णासमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी श्रीकृष्णही प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रवृत्तीला एक भक्ताने आव्हान देण्याचा प्रयत्नच आहे. श्री भगवान उवाच. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले आहेत. हे परंतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तू आठवू शकत नाही. तात्पर्य असे, ब्रह्मसंहितेमध्ये आपल्याला भगवंताच्या अनंत अवताराची माहिती मिळते. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे, मी आदिपुरुष श्री गोविंदांना श्रीकृष्णांना प्रणाम करतो, जे अद्वितीय अच्युत्य आणि अनादी आहेत. जरी ते अनंत रूपामध्ये विस्तारित झाले असले तरीही तेच पुरातन आद्यपुरुष आणि नित्य नवयौवन संपन्न आहेत. भगवंताची अशी सच्चिदानंद रूपे श्रेष्ठ वैदिक विद्वान जाणतात, पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे नेहमी दर्शन होते. ब्रह्मसंहितेमध्ये असेही सांगितले आहे की मी आदिपुरुष श्री गोविंदांना श्रीकृष्ण प्रणाम करतो, की जे राम, नरसिंह तसेच इतर अंश अवतारामध्ये नित्य स्थित असले तरी ते स्वतः मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात व व्यक्तिश स्वतः अवतार धारण करतात. वेदामध्येही सांगण्यात आले आहे की भगवंत जरी एकमेवाद्वितीय असले तरी ते स्वतःला असंख्य रूपामध्ये प्रकट करतात. भगवंत हे वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत, कारण वैदुर्य रत्नाचा रंग बदलला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम राहते. भगवंतांनी अनेक विविध रूपे केवळ वेदाध्ययनाने जाणता येत नाही, तर त्यांचे विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणतात. अर्जुनासारखे भक्त हे भगवंताचे नित्य पार्षद असतात आणि जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात. अशा पार्षदापैकी अर्जुन हा एक पार्षद आहे. आणि या श्लोकावरून कळून येते की काही लाख वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेव विवस्वानाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुन ही निराळ्या रूपामध्ये उपस्थित होता.
पण भगवंत आणि अर्जुनामधील भेद हाच आहे की भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना स्मरत नव्हती. अंशरूप जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे. अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रू दमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परंतप म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही. म्हणून भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंताची बरोबरी करू शकत नाही. जो भगवंताचा नित्य पार्षद असतो तो निश्चितच मुक्त जीव असतो, पण तरीही तो भगवंताची बरोबरी करू शकत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये भगवंताचे अच्युत्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधीच विस्मरण होत नाही. म्हणून जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी तो सर्व दृष्टीने भगवंताशी कधीच समान होऊ शकत नाही. अर्जुन जरी भगवंताचा भक्त असला तरी त्याला कधी कधी भगवंताच्या स्वरूपाचे विस्मरण होते, पण भगवंताच्या दैवी कृपेने भक्त तात्काळ त्यांच्या अच्युत स्वरूपाला जाणू शकतो. अभक्त किंवा असुर भगवंताचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. त्यामुळेच गीतेतील या वर्णनाचे आकलन आसुरी बुद्धीच्या लोकांना होऊ शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरूप शाश्वत असले तरी श्रीकृष्णांना लाखो वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियाचे स्मरण होते तर अर्जुनाला आपल्या क्रियाचे स्मरण नव्हते. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीवाने आपले शरीर बदलल्यामुळे त्याला सर्व गोष्टीचे विस्मरण होते, पण भगवंत आपले सच्चिदानंद शरीर बदलत नसल्यामुळे ते सर्व गोष्टी आठवू शकतात. ते आदित्य आहेत, अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काहीही भेद नाही. भगवंताशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे, पण बद्ध जीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे. जेव्हा भगवंत हे भौतिक प्रकृतीमध्ये अवतरीण होतात तेव्हा सुद्धा त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्या कारणाने त्यांची स्थिती ही साधारण जीवाहून नेहमी भिन्नच असते. भगवंताचे हे दिव्य स्वरूप असुर जाणू शकत नाहीत. या दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये केले आहे. मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही. मी जरी सर्व प्राणीमात्राचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतरीण होत असतो. तात्पर्य असे, भगवंतांनी आपल्या जन्माच्या वैशिष्ट्याबद्दल सांगितले आहे. भगवंत जरी सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेक गतजन्मातील सर्व गोष्टीची स्मृती असते, तर सामान्य मनुष्याला आपण काही तासापूर्वी काय केले याचेही स्मरण होऊ शकत नाही. एखाद्याला जर विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमकी याच वेळेला तू काय केलेस, तर सामान्य मनुष्याला ताबडतोब उत्तर देणे कठीण होईल. पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठवण्यासाठी त्याला नक्कीच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल. आणि तरीही मनुष्य वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो. मनुष्याने अशा खोट्या दाव्याने फसून जाऊ नये. त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात. प्रकृती म्हणजे स्वभाव व स्वरूप ही होय. भगवंत सांगतात की ते आपल्या स्वतःच्या देहात अवतरीण होतात. ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह बदलत राहतो त्याचप्रमाणे भगवंत आपले शरीर बदलत नाहीत. बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एका प्रकारचे शरीर असते, पण पुढील जन्मात त्याला निराळ्या प्रकारचा देह असतो. भौतिक जगतात जीवाचे ठराविक शरीर नसते, तर जीव हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो, परंतु भगवंत असे देहांतर करीत नाहीत. जेव्हा ते अवतरीण होतात तेव्हा ते आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतरीण होतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर या भौतिक जगतात श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतरित होतात. ते भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपातच अवतरित होतात. ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असले व पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी असले तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते. आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्य अवस्थेतून कौमार्य अवस्थेमध्ये आणि कौमार्य अवस्थेमधून तारुण्य अवस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसून येते. पण आश्चर्य म्हणजे तारुण अवस्थेपुढे त्यांची कधीच वाढ होत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांना घरी पुष्कळ नातवंडे होती, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भौतिक दृष्ट्या त्यांचे बरेच वय झाले होते, तरीही ते 20 किंवा 25ल्या तरुणाप्रमाणे दिसत होते.
आपल्याला श्रीकृष्णाचे वृद्ध अवस्थेतील चित्र कधीच आढळत नाही, कारण ते आपल्याप्रमाणे कधीच वृद्ध होत नाहीत. वास्तविकपणे भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळातील अखिल सृष्टीत भगवान पुराण पुरुष आहेत. त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच बदलत नाही किंवा नाशही पावत नाही. म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरी ते स्पष्ट आहे की ते अजन्मा सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे दिव्य शरीर, बुद्धी कधीच बदलत नाही. वास्तविकपणे त्यांचा अविभाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय, आपल्या समोर होणारे गमन आणि आपल्या दृष्टीपासून होणाऱ्या अस्ताप्रमाणे आहे. सूर्य दृष्टीआड झाल्यावर आपल्याला वाटते की सूर्यास्त झाला, आणि जेव्हा सूर्य आपल्या डोळ्यासमोर असतो तेव्हा तो आपल्याला क्षितिजावर असल्याचे वाटते. वास्तविकपणे सूर्य नेहमी एकाच ठिकाणी स्थित असतो, पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियामुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो. आणि भगवान श्रीकृष्णाचा अविभाव आणि तिरोभाव हा समान जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्या कारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अंतरंगा शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे ते कधीच प्रभावित होत नाहीत. वेदही निश्चितपणे पुष्टी देतात की पुरुषोत्तम श्री भगवान हे अजन्मा आहेत, तरीही ते अनेक विविध रूपांमध्ये प्रकट होण्यासाठी अवतरित होतात. वैदिक परिशिष्ट साहित्यातही निश्चितपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात बदल होत नाही. श्रीमद भागवतात ते आपल्या मातेसमोर षडेश्वर्य पूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित होतात. भगवंताचे मूळ रूपात अवतरण होणे म्हणजे त्यांची जीवावरील अहैतुकी कृपाच होय. यामुळे जीव निर्विशेषवादी लोकांना चुकीने वाटणाऱ्या मानसिक तर्कवितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपावर ध्यान न करता भगवंताच्या मूळ रूपावर ध्यान करू शकतात. विश्वकोश शब्दकोशानुसार माया किंवा आत्ममाया हा शब्द भगवंताच्या अहैतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे. भगवंतांना आपल्या सर्व पूर्व अविभाव आणि तिरोभावाचे ज्ञान आहे, पण सामान्य जीवाला जेव्हा दुसरे शरीर प्राप्त होते तेव्हा त्याला आपल्या पूर्व शरीराबद्दलच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते. भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत, कारण ते जेव्हा या भूतलावर असतात तेव्हा ते आश्चर्यजनक आणि असामान्य लीला करतात. म्हणून भगवंत हेच परमसत्य आहेत. आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यामध्ये कधीही काहीही भेद नाही. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत अविभुक्त आणि तिरोभूत का होतात. यांचे विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतरणीन होतो. तात्पर्य असे, या ठिकाणी सुजान्मी हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सुजान्मी शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने वापरता येत नाही, कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंताची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपाची किंवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून सुजान्मी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रकट करतात. भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 7व्या मनुच्या 28व्या चतुर्युगाच्या दुपारयुगाच्या शेवटी अवतरीन झाले, पण तरीही अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाहीत, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत. म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात. धर्माची तत्वे वेदामध्ये सांगण्यात आली आहेत आणि वेदामध्ये सांगण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की धर्मतत्वे म्हणजे भगवंताचे नियम आहेत. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवाला त्यांच्या हृदयामध्ये सांगितलेले, म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञाच आहेत. या तत्वाचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवंताच्या आज्ञेनुसार धर्मतत्वांना स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वतःच आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्या वाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. वैदिक तत्वे मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात.
आणि अशा तत्वामध्ये जेव्हा आसुरी लोक विघ्ने आणतात तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा सुसवाट झाला होता आणि भौतिकवादी लोक वेद प्रमाणाचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले होते. वेदामध्ये विशिष्ट हेतू करता जरी पशुयज्ञासंबंधी काही नियामिक विधी विधाने आहेत, तरी जे आसुरी प्रवृत्तीचे लोक होते ते वैदिक सिद्धांतांना न जुमानता पशुयज्ञ करीत होते. या अनाचारांचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते. म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे. जोपर्यंत शास्त्रामध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही तोपर्यंत कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये. भगवंत केवळ भारत भूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही. ते कोठेही आणि केव्हाही त्यांच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच ते धर्माबद्दल उपदेश देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते व ते म्हणजे लोकांना भगवत भावनायुक्त होण्यास आणि धर्मतत्वाचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय. काही वेळा ते स्वतः अवतारित होतात तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवतात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात. भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसेच ते इतर उन्नत व्यक्तींना उद्देशूनही होते, कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. 2 + 2 = 4 होतात. हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्याच्या अंकगणित वर्गामध्ये लागू पडतो त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्याही वर्गामध्ये लागू पडतो. तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतेच. म्हणूनच याप्रमाणे भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखे सिद्धांत शिकवले जातात, पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात. धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रकट किंवा प्रकट होते. भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. तात्पर्य असे, भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्ण भावनाभावित मनुष्य होय. एखादा मनुष्य अधार्मिक आहे असे दिसू शकते, पण जर तो कृष्ण भावनेच्या गुणांनी संपूर्णपणे युक्त असेल तर त्याला साधू समजले पाहिजे. आणि जे कृष्ण भावनेची मुळीच पर्वा करत नाही त्यांना दुष्कृत्ताम हा शब्द लागू पडतो. असे दुष्ट किंवा दुष्कृत्ताम लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले तरी त्यांचे वर्णन मूर्ख आणि मानवजातीतील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले आहे. परंतु जे पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहेत ते जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू म्हणून मानले पाहिजे. नास्तिक लोकांबद्दल सांगावयाचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे लागले, त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतरित होण्याची आवश्यकता नाही. असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंताचे अनेक प्रतिनिधी आहेत, परंतु आपल्या अनन्य भक्ताच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात, कारण असुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करतात. एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुरांकडून त्या भक्ताचा छळ होतो. प्रल्हाद महाराज जरी हिरण्यकशिपूचे पुत्र असले तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच. श्रीकृष्णाची माता देवकी जरी कंसाची बहीण असली तरी तिचा आणि तिचे पती वसुदेव यांचा कंसाने एवढ्यासाठी छळ केला की त्यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म होणार होता. म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले. पण दोन्ही कार्ये त्यांनी एकाच वेळी केली. यास्तव या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरता भगवंत विविध अवतार धारण करतात. कृष्णदास कविराज कृत चैतन्य चरितामृतात खालील श्लोकामध्ये अवतार विषयक तत्वाचा सारांश दिला आहे. भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरता भगवत धामातून भगवंताचा अवतार होतो. याप्रमाणे भगवंताचे जे विशिष्ट रूप अवतरीन होते त्यालाच अवतार म्हटले जाते. असे अवतार भगवत धामात परमविमात स्थित असतात. ते जेव्हा भौतिक सृष्टीत प्रकट होतात तेव्हा त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते. पुरुष अवतार, गुण अवतार, लीला अवतार, शक्तावेश अवतार,
मनवंत अवतार आणि युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वामध्ये ठराविक वेळी अवतरित होत असतात. पण भगवान श्रीकृष्ण हेच आद्यपुरुष आहेत आणि तेच सर्व अवतारांचे मूळ आहेत. भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्ताच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतरित होतात. ते शुद्ध भक्त भगवंतांना त्यांचे मूळ वृंदावन लीला मध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात. म्हणून कृष्ण अवताराचे मुख्य प्रयोजन त्यांच्या अनन्य भक्तांना संतुष्ट करणे हे आहे. भगवंत सांगतात की ते प्रत्येक युगात अवतरित होतात. यावरून दर्शित होते की कलियुगातही ते अवतरित होतात. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभूने संकीर्तन आंदोलनाद्वारे सामूहिक पवित्र हरिनामाचे कीर्तन कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भारतभर कृष्ण भावना पसरवली. त्यांनी भविष्यवाणी केली की संकीर्तन आंदोलनाचा प्रचार जगामध्ये सर्वत्र नगरोनगरी आणि खेडोपाडी होईल. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवान श्रीकृष्णांचे अवतार म्हणून उपनिषदे, महाभारत, भागवत इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय प्रकरणात प्रत्यक्षपणे नव्हे तर गुप्त वर्णन करण्यात आले आहे. श्री चैतन्य महाप्रभूच्या संकीर्तन आंदोलनाद्वारे भगवान श्रीकृष्णाचे भक्त अत्यंत आकर्षित होतात. भगवंताचा हा अवतार दुष्टांचा वध करीत नाही तर आपल्या अहेतुकी कृपेद्वारे त्यांचा उद्धार करतो. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. भगवंताच्या आपल्या दिव्य धामामधून होणाऱ्या अवतरणाबद्दल यापूर्वी 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंताच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तत्काळ भगवत धामात परत जातो. भौतिक बंधनातून जीवांची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही. निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेकानेक जन्मानंतर मुक्ती प्राप्त होते. यानंतरही भगवंताच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते. पण भक्ताला केवळ भगवंताच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवत धामाची प्राप्ती होते आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतात परतून येण्याचा धोका नसतो. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंताची अनंत रूपे आणि अनंत अवतार आहेत. भगवंत जरी अनंत दिव्य रूपे धारण करीत असले तरी ते श्री भगवंत अद्वितीयच आहेत. हे सत्य जरी ज्ञानीजन आणि संसारिक पंडिताच्या अकलना पलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे. वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताशी लीलानुरक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात. या वेदप्रमाणांना स्वतः भगवंतांनी गीतेतील श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे. जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंताच्या प्रामाण्यपूर्व वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ दवडीत नाही तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करतो. या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो. वास्तविकपणे तत्वमासी हे वैदिक वाक्य या बाबतीत लागू पडते. जो कोणी श्रीकृष्णांनाच परमसत्य म्हणून जाणतो किंवा जो भगवंतांना म्हणतो की तुम्हीच परमब्रह्म स्वयं भगवान आहात तो निश्चितपणे तात्काळ मुक्त होतो आणि यामुळेच त्याचा भगवंताच्या दिव्य सत्संगामध्ये प्रवेश निश्चित होतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंताचा असा श्रद्धावान भक्त पूर्णता प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आली आहे. केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य हा जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीची पूर्णावस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही पर्याय नाही. याचा अर्थ आहे की जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणीत नाही तो निश्चितपणे तमोगुणात आहे आणि यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. भगवत गीतेवरील सांसारिक पंडिताला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या बाटलीचा केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे. असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कर्मे करीत असतील पण यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही.
अशा अहंकारी सांसारिक विद्वानांना भगवत भक्ताची अहेतुकी कृपा होईपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेचे अनुसरण करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मत्यपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणे गतकाळीत अनेकानेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्या विषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. तात्पर्य असे, पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत विषयाग्रस्त झालेला आहे त्याला परम सत्याचे वैयक्तिक स्वरूप जाणून अतिशय दुस्तर आहे. सामान्यत जे लोक देहात्म बुद्धी मध्ये सत्याचे वैयक्तिक स्वरूप आसक्त आहेत ते इतके विषयासक्तीमध्ये मग्न असतात की त्यांना परमसत्य ही साकार असू शकते याचे ज्ञान होणे जवळजवळ अशक्य आहे. अशा जडवादी लोकांना सच्चिदानंद शरीराची कल्पनाही करता येणे अशक्यच आहे. भौतिकदृष्ट्या शरीर हे विनाशी, पूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दुःखमय आहे. म्हणून सामान्यत लोकांना जेव्हा परम सत्याच्या साकार रूपाबद्दल सांगितले जाते तेव्हा त्यांच्या मनात ही शारीरिक संकल्पना घर करून बसलेली असते. अशा भौतिकवादी मनुष्यांसाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय विराट रूप सर्वश्रेष्ठ असते. यामुळेच ते भौतिकवादी मनुष्यांसाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय विराट रूप सर्वश्रेष्ठ असते. यामुळेच ते लोक परम सत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात आणि ते अत्यंत विषयासक्त असल्यामुळे भौतिक जगतातून मुक्त झाल्यावर जीवांचे मूळ स्वरूप कायम राहते हा विचारच त्यांना भयावह वाटतो. जेव्हा त्यांना सांगितले जाते की आध्यात्मिक जीवन ही व्यक्तिगत आणि साकार आहे तेव्हा ते लोक पुन्हा शरीर धारण करण्याच्या कल्पनेने भयभीत होतात आणि यामुळे स्वाभाविकच ते निर्विशेष शून्यामध्ये विलीन होणे पसंत करतात. सामान्यपणे असे लोक जीवाची तुलना समुद्रातील बुडबुड्याशी करतात, कारण असे बुडबुडे पुन्हा समुद्रातच विलीन होतात. साकार व्यक्तिमत्वारहित प्राप्त होणारी ही आध्यात्मिक जीवनातील परिपूर्ण आणि परमोच्च स्थिती आहे असे त्यांना वाटत असते. खरे तर आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण ज्ञान नसणारी ही एक जीवनाची एक प्रकारची भयावह अवस्था आहे. या व्यतिरिक्त असे अनेक लोक आहेत की जे आध्यात्मिक जीवन मुळीच जाणवत नाहीत. अनेक प्रकारचे सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्वज्ञानामधील विसंगतीमुळेच गोंधळून गेलेले आहेत. ते लोक निराश किंवा क्रोधित होतात आणि मूर्खपणाने निष्कर्ष काढतात की असे कोणतेही तत्व नाही की जे सर्व कारणांचे कारण आहे आणि सरतेशेवटी सर्व काही शून्यच आहे. असे लोक जीवनाच्या विकृत अवस्थेमध्ये असतात. काही लोक अत्यंत विषयासक्त असल्यामुळे आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देत नाहीत. काही लोकांना परम सत्यामध्ये विलीन होण्याची इच्छा असते तर निराशामुळे सर्व प्रकारच्या आध्यात्मिक ज्ञानाचा तिटकारा आलेले लोक कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. या शेवटच्या श्रेणीतील लोक कोणत्या तरी नशेच्या आहारी जातात आणि काही वेळा या लोकांच्या मितिविभ्रमालाच आध्यात्मिक दृष्टी मानली जाते. आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष, वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय आणि जीवनातील असफलतेमुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना या भौतिक जगाच्या तिन्ही प्रकारच्या आसक्तीमधून मनुष्याने मुक्त होणे अत्यावश्यक आहे. या जीवनाच्या भौतिक संकल्पनेच्या 3 स्तरापासून मुक्त होण्यासाठी मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांचा पूर्ण आश्रय घेतला पाहिजे आणि भक्तिमय जीवनाच्या नियत आणि विधिविधानांचे पालन केले पाहिजे. भक्तिमय जीवनाच्या अंतिम स्तराला भाव अथवा भगवंताचे दिव्यप्रेम असे म्हटले जाते. प्रारंभी मनुष्याला आत्मसाक्षात्काराची इच्छा असणे आवश्यक आहे. यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत व्यक्तीच्या सत्संगामध्ये जाण्याचा प्रयत्न अवस्थेप्रत तो होईल. पुढील अवस्थेत त्याला उन्नत आध्यात्मिक गुरुद्वारे दीक्षा प्राप्त होते आणि त्याच्या आज्ञेनुसार नवसाधक भक्तिपूर्ण सेवेचा आरंभ करतो. आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्तिपूर्ण सेवा केल्याने तो सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीपासून मुक्त होतो, आत्मसाक्षात्कारामध्ये आणि स्थैर्य प्राप्त करतो आणि परम सत्य भगवान श्रीकृष्णाच्या कथांचे श्रवण करण्याची त्याच्यामध्ये रुची निर्माण होते. या रुचीमुळे मनुष्याची कृष्ण भावनेतील आसक्ती वृद्धिगत होते आणि रुची परिपक्व झाल्यावर भाव किंवा भगवंताच्या दिव्य प्रेमातील प्राथमिक स्तरामध्ये रूपांतर होते. भगवंताच्या या वास्तविक प्रेमालाच प्रेम किंवा जीवनाचा परमोच्च परिपूर्ण स्तर असे म्हटले जाते. प्रेम या स्तरावर मनुष्य दिव्य प्रेममय भगवत सेवेमध्ये सतत रममान झालेला असतो. म्हणून मनुष्य
म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या भक्तिपूर्ण सेवेच्या कार्मिक पद्धतीद्वारे मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीपासून मुक्त होऊन स्वतःच्या वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाच्या भयापासून आणि निराशेमुळे उत्पन्न झालेल्या शून्यवादापासून एक मुक्त होऊन जीवन जगण्याच्या परमोच्च स्तराची प्रगती प्राप्त करतो. त्यानंतर अंततः त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारचे अनुसरण करतात. तात्पर्य असे, प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या विविध प्रकट झालेल्या रूपामध्ये शोधत करीत असतो. पुरुषोत्तम श्री भगवान श्रीकृष्णाचा आंशिक साक्षात्कार त्यांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणुसहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परम रूपामध्ये होतो. ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणुसहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो. परंतु श्रीकृष्णाचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. यामुळे श्रीकृष्ण प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्यांची श्रीकृष्णांना प्राप्त करावयाची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत असतो. दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्येच आदान प्रदान करतात. एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असते, दुसऱ्याला ते आपले खास मित्र असावेत अशी इच्छा असते आणि दुसऱ्याला ते आपला पुत्र असावेत अशी इच्छा असते, तर आणखी दुसऱ्याला ते आपले प्रियकर असावेत अशी इच्छा असते. श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावर प्रेमाच्या उत्कटतेनुसार अनुरूप असे फळ देतात. भौतिक जगतातही भावनांचे हेच आदान प्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या इच्छेनुसार त्यांच्या समान रीतीने फल प्रदान करतात. विशुद्ध भक्त ठिकाणी तसेच दिव्य धर्मांमध्येही भगवंताशी वैयक्तिक सहवास करतात, साक्षात व त्यांची सेवा करू शकतात आणि याप्रमाणे विशुद्ध भक्त भगवंताच्या प्रेममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात. जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिक दृष्ट्या आत्महत्या करावयाची आहे, त्यांनीही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये ब्रह्मज्योतीमध्ये विलीन करून घेऊन सहाय्य करतात. असे निर्विशेषवादी हे भगवंताच्या शाश्वत आनंदमयी स्वरूपाचा स्वीकार करत नाहीत. म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावल्यामुळे ते भगवंताच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत नाहीत. त्यांच्यापैकी जे निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये दृढपणे स्थित झालेले नसतात ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतात येतात आणि आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही, तर त्यांना पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते. जे सकाम कर्मी असे आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विविध कर्माचे इच्छित फळ प्रदान करतात आणि जे योगी सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंताच्याच कृपेवर अवलंबून आहे आणि या सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत. म्हणून श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत व्यक्ती कृष्ण होण्याच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेत परत येत नाही तोपर्यंत तिथे सर्व प्रयत्न अपूर्ण राहतात. मनुष्य निष्काम असो भक्ताप्रमाणे किंवा सर्व सकाम कर्मफळाची इच्छा करणारा असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो, त्याने कृष्ण भावनेत अंतिमय परिणत होणारी पूर्णावस्था प्राप्त करण्याकरता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. तात्पर्य असे, या भौतिक जगातील देवदेवतांविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विज्ञान किंवा विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक या देवदेवतांना भगवंताची विविध रूपे समजतात. वास्तविकपणे देवता व भगवंताची विविध रूपे नाहीत, तर भगवंताचे विविध अंश आहेत. भगवंत एकच अंश आहेत आणि अंश अनेक आहेत. वेद सांगतात की नित्यो नित्यानाम भगवंत एकच आहे. ईश्वर परम कृष्णच परमेश्वर आहेत आणि देवतांना भौतिक जगाचे व्यवस्थापन करण्याकरता शक्ती प्रदान करतात आणि या देवदेवता म्हणजे विविध मर्यादा पर्यंत प्राप्त भौतिक शक्तीने युक्त असे जीव नित्यानाम आहेत. देवता कधीही नारायण, श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या बरोबरीच्या असू शकत नाहीत. भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे जो मानतो त्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते.
ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवतेचीही तुलना भगवंताशी करता येत नाही. वस्तुतः ब्रह्मा आणि शिव यांच्यासारखा महान देवतांचीही तुलना भगवंताशी करता येणार नाही. वस्तुत ब्रह्मा आणि शिवांसारखा देवता भगवंताची आराधना करतात. तरीही आश्चर्याची गोष्ट आहे की परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्यच आहे किंवा परमेश्वर पशुरूपधारी आहे अशा गैरसमजुतीमुळे मूर्ख लोक पुष्कळ मानव नेत्यांची पूजा करतात. इह देवता हा शब्द भौतिक जगतातील शक्तिशाली मनुष्य किंवा देवता यांना दर्शवितो. पण भगवान नारायण, भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्रीविष्णू हे भौतिक जगतातील नाहीत. भगवंत हे भौतिक सृष्टीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य हे सांगतात की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत. तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करावयाची असते. त्यांना फलप्राप्ती होते पण ते जाणत नाहीत की अशी फलप्राप्ती ही क्षणिक असते आणि जी अल्पबुद्धी लोकांसाठी असते. बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनेमध्ये असतो आणि त्वरित पण क्षणभंगूर फलासाठी त्याला निम्न देवदेवतांची आराधना करायची मुळीच आवश्यकता नसते. या भौतिक जगतातील देवदेवता तसेच त्यांचे आराधक त्यांचा भौतिक जगाच्या विनाशाबरोबर विनाश होईल. देवदेवतांनी दिलेले वर हे भौतिक आणि तात्पुरते असतात. भौतिक जगत आणि देवदेवता यांचे आराधक असणारे निवासी ब्रह्मांडरूपी महासागरातील बुडबुडे आहेत. तरी या जगतामध्ये मानव समाज या भूमीची मालकी, कुटुंब आणि उपभोग पदार्थ यासारख्या क्षणभंगूर भौतिक ऐश्वर्या प्राप्तीसाठी वेळा झालेला असतो. अशा तात्पुरत्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी लोक हे देवदेवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्याची पूजा करतात. जर एखाद्या मनुष्याला एका राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रीपद मिळवायचे आहे तर त्याला वाटते की आपण मोठे वरदानच प्राप्त केले आहे. म्हणून ते सर्व लोक तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक यांच्याकडे तात्पुरत्या वरप्राप्तीसाठी मस्तक झुकवतात आणि खरोखरच या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी कृष्ण भावनाभाविक होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते. हे सर्व इंद्रिय उपभोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रिय उपभोगासाठी अल्पशी सुविधा मिळवण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवाचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात. हा श्लोक दर्शवतो की लोकांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये आस्था असते. बहुतेकांना इंद्रिय उपभोगामध्ये रुची असते आणि म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात. येथेच मी या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न करते आणि उर्वरित अध्याय आपण पुढील भागामध्ये पाहूयात. तरी तुम्हाला हा अध्याय कसा वाटला, या अध्यायाची संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच भक्तिमय वाचनासाठी माझ्या परम भक्ती सागर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. यामुळे माझा पुढचा अध्याय तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.